श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही दिंडोरी भूमी आणि या भूमीमध्ये कोंगाई मातेच्या ह्या मंदिराच्या प्रांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण हा महिला कीर्तन महोत्सव सुंदर अशा प्रकारे आयोजित करता आहात, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह उत्तुंग शिखरावरती पोचतो आहे अशा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या सुनीताताई ढगे यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या व तथा ग्रामस्थांच्या मोठ्या अथक परिश्रमाने या मातेच्या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आपण मोठ्या उत्साहामध्ये केलेलं आहात। यामध्ये सर्वांचा सहभाग तसं पुरुष मंडळी आणि महिला मंडळ समान जरी असला तरी महिलांचा सहभाग हा मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी दिसून येतो आहे आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये असणारी मातेच्या विषयी परमश्रद्धा आपल्या अंतःकरणामध्ये दिसती आहे। आपण मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होती आहे आणि आज या कार्यक्रमासाठी सर्व गायक वादक मंडळी एकाहून बळी रे, काय कोणाचं वर्णन करावं, माझ्याकडे वर्णन करण्याकरता सुद्धा शब्द कमी आहे। आम्ही आळंदीला राहत असताना गुरुवर्यांच्या मुखातून एक गोड असं चिंतन ऐकलं। ते असं म्हणायचे की कधी कधी एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्याकरता शब्द सुद्धा कमी पडतात। ज्ञानोबरांनी अमृतानुभवामध्ये शब्दाच्या काही मर्यादा सांगितलेल्या आहेत। जरा लक्ष देऊन जर तुम्ही चिंतन ऐकलं तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। ज्ञानोबरांनी अमृतानुभवामध्ये शब्दाच्या काही मर्यादा सांगितलेल्या आहेत। ज्ञानोबराय म्हणतात, बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरण जाणे प्रसिद्धू परी अमृताचा विषदू अरिसानू। या ओवीचं चिंतन ज्ञानोबरांनी दोनदा केलं। का केलं? उगीच केलं नाही, काहीतरी कारण आहे। ज्ञानोबराय म्हणतात, हे सर्व जगत चालतं त्याचं एकच कारण आहे, ते शब्दावर। आज जर शब्द जर नसते तर माणसामध्ये संभाषण कधी झालं? आज एकमेकांमध्ये संभाषण होतं याचं कारण एकच आहे, शब्द आहेत म्हणून व्यवहार होतो आहे, शब्द होत आहे म्हणून हे जगत चालतं आहे। म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, शब्दाविना हे जगत चालणं अशक्य आहे। पण ज्ञानोबराय कधी कधी वर्णन करतात की हे शब्द सुद्धा आपल्याला कधी कधी एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्याकरता ते कमी पडतात। शब्दाची सुद्धा काही मर्यादा आहे, शब्द सुद्धा कमी पडतात। तुम्ही सर्व दिंडोरीकर ग्रामस्थांनी या कोंगाई मातेच्या प्रांगणामध्ये इतका मोठा हा महिला सप्ताह नियोजित केलेला आहे। माझ्याकडे वर्णन करण्याकरता शब्द सुद्धा कमी आहे, पण जाता जाता एक गोष्ट आपल्याला सांगून जाते। मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला जर कोणी प्रश्न विचारला, मुक्ताताई स्वर्ग म्हणजे नेमकं काय, स्वर्ग म्हणजे नेमकं काय, तर मी निश्चित उत्तर देईल की दिंडोरीमध्ये कोंगाई मातेच्या प्रांगणामध्ये जो सप्ताह होतो आहे तिथला मंडप आणि तिथली सुंदरता म्हणजे स्वर्गच आहे। काय वर्णन करावं महाराज, शब्द सुद्धा कमी आहेत, गोड असं वातावरण आहे। गायक वादक मंडळी सुद्धा अत्यंत गोड आहेत। काहींची नावं मला माहीत जरी नसली तरी सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होण्यापूर्वी दोन मृदंग वादक आहेत, आमचे सर्व गायक मंडळी आहेत, गोरख महाराज आहेत, आमचे अक्षयजी महाराज आहेत, इकडे सुद्धा आमचे दादा आहेत, भाऊ आहेत, हार्मोनियम वादक आहे आणि गोड अशा पद्धतीने पेहराव धारण केलेल्या आमच्या सर्व महिला मंडळ ह्या ठिकाणी उपस्थित आहे। खऱ्या अर्थानं त्यांचा उत्साह जर पाहिला ना तर त्यांच्यावरती कौतुकाची थाप म्हणून त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होती आहे आणि आज पहिल्या दिवशी कीर्तनासाठी जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगाकडे मी ह्या चिंतनाकडे बोलती आहे। विठ्ठल विठ्ठल आज पहिला दिवस आहे। आज नवरात्र उत्सवातला पहिला दिवस आहे। आजचा दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस आहे। मी काही जास्त माहिती सांगण्यापेक्षा आपण सर्व बहुश्रुत आहात,
माझ्याही पेक्षा विद्वान व्यक्तींच्या मुखारविंदातून आपण काही चिंतन ऐकलेलं आहे. अगदी थोडक्यामध्ये काही चिंतन सांगून जाती आहे. आज घटस्थापना आहे. त्या घटस्थापनेचा आणि माणसाच्या यथार्थी फार मोठा संबंध आहे. त्या घटाची जशी स्थापना होते ना, तसं ह्याही घटाची स्थापना होते. हा घट म्हणजे कोणता? शरीर रूपी घट. मग याची स्थापना कधी होते तर ऐका, रामायणामध्ये रामप्रभू वर्णन करतात, उपजिला पिंडा, ज्या वेळेला तो पिंड आईच्या गर्भामध्ये तयार होतो तो दिवस त्याची ही स्थापना होते आणि याही घटाची स्थापना होते. त्या घटामध्ये सुद्धा पाणी आहे, याही घटामध्ये पाणी आहे. तोही घट मातीचा आहे आणि या घटाची सुद्धा एक दिवस माती होणार आहे. इतक्या विसंगतीने सुद्धा आपल्याला ह्या गोष्टीकडे पाहता येऊ शकत नाही. संगती आहे म्हणून थोडक्यामध्ये शास्त्रकारांनी सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. घटस्थापना जो आहे अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. तसं जर पाहिलं तर लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्रित यावा यासाठी गणेश उत्सवाची स्थापना केली. त्या निमित्ताने का असे ना लोक एकत्रित येतील म्हणून तो गणेशोत्सव आहे. तसं गणेश उत्सवाला पार्श्वभूमी शास्त्रीयरित्या काहीही नाही, पण घटस्थापना जो आहे याला शास्त्रीय संगती आणि शास्त्रामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून घटस्थापनेचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा असणारा हा परम पवित्र आजचा दिवस घटस्थापनेचा दिवस का तयार झाला, कसा झाला, कशासाठी झाला. आणि आता 9 दिवस तुम्हाला कीर्तनकारांच्या मुखातून ते ऐकायचंच आहे. पण पहिला दिवस आहे मी फार काही सांगावं असं अजिबात नाही. त्यातल्या त्यात आपण बहुश्रुत आहात आणि सांगण्यापेक्षा सुद्धा आपल्याकडे एक टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामध्ये एवढी आपल्याला माहिती मिळते. त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे मोबाईल. मी काही सांगितलंच नाही. आपल्याला एवढा चांगला त्याचा अनुभव आहे. काहींना जर म्हटलं चला कीर्तनाला तर ते काय म्हणतात, ऐकलंच आपण कीर्तन ऐकतोच हो की नाही, आपण यूट्यूबला ऐकतो, फेसबुकवरती ऐकलंच म्हणतात. टेक्नॉलॉजी प्रसिद्ध आहे. जास्त मी सांगत काही बसत नाही. पण 9 दिवस जो आहे महिषासूर नावाचा दैत्य त्याच्या समवेत भगवती आईने युद्ध केलं. दसऱ्याच्या दिवशी विजय प्राप्त झाला म्हणून विजयादशमी साजऱ्या केल्या जाते. असं याच्या पाठीमागे पार्श्वभूमी जी आहे, जसं आपल्याकडे अनेक पुराण आहेत. श्रीमद भागवत पुराण आहे, शिवपुराण आहे आणि अजून एक पुराण आहे. त्या पुराणाचं नाव आहे भागवत महापुराण. पण कोणतं? देवी भागवत महापुराण. त्याच्यामध्ये सुद्धा त्या गोष्टीचं वर्णन आलेलं आहे. म्हणून हा आजचा असणारा घटस्थापनेचा परम पवित्र दिवस पहिला दिवस आहे. आता पहिल्या दिवशी कीर्तनकाराच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असते. मग कोणती जबाबदारी असते? लिखित नाही, अलिखित नियम आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नामपर प्रकरणातला अभंग घेऊन नामाचा महिमा वर्णन केला पाहिजे. लिखित अजिबात नियम नाहीये, पण अलिखित आहे. जेव्हापासून जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था चालू केली तेव्हापासून हा नियम चालू झालेला आहे. याची परंपरा बंकट स्वामींनी घालून दिलेली आहे. म्हणून ही परंपरा आपल्याला सुद्धा जोपासायची आहे. म्हणून पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामचिंतन त्याचं महात्म्य जे आहे प्रतिपादन समाजाच्या पुढे केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी न सांगता नामाचं किती महत्त्व आहे जीवनामध्ये या गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे. असा हा असणारा आजचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस. तसं जर पाहिलं, पहिलाच दिवस आहे आज घटस्थापनेचा. महिला मंडळांच्या पाठीमागे आज भरपूर कामं आहे, पण तरीसुद्धा कामाच्या व्यापातून वेळ काढून आज इथं आपण उपस्थित झालेला आहात. तसं जर पाहिलं तर दिंडोरी गावामध्ये एवढीच माणसं आहेत का? झोपले काय? दिंडोरी गावात एवढीच माणसं आहेत का? आहेत का? नाही ना. मला दिंडोरी गावामध्ये एवढ्याच महिला आहेत का? नाही ना, भरपूर आहे. पण तरी सुद्धा कोणत्या महिला, कोणता पुरुष, कोणता व्यक्ती या कीर्तनाला येऊ शकतो आणि कोणता अभागी व्यक्ती घरी राहू शकतो याकरता सुद्धा शास्त्रकार असं वर्णन करतात, ज्याच्या प्रारब्धामध्ये भाग्यामध्ये कीर्तन श्रवण घडणं आहे ना, परमात्मा ते तो त्याला खेचून आणतो आणि ते कीर्तनामध्ये बसवत असतो. सांगते ऐका, दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाकर बैठता है. दुनिया जिसे चुनती है
वो संसद में जाकर बैठता है, मगर मेरी भगवती माँ जिसे चुनती है वो कीर्तन में आकर बैठता है। कोणी कीर्तनाला येऊ शकत नाही, ज्याच्या प्रारब्धामध्ये ज्यांच्या भाग्यामध्ये आहे ना तोच कीर्तनाला येतो। आणि त्यातल्या त्यात पहिल्या दिवशी कीर्तनकाराचं कीर्तन ऐकणं म्हणजे एक फार मोठी बोंब आहे। पहिल्या दिवशी काय जाऊ शेवटी। पण सांगू का, पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांचं कीर्तन का श्रवण करावं याचं कारण आहे, पहिल्या दिवशी कीर्तनकार तुमच्या समोर पत्रावळी अंथरत असतो। जेवायला बसत असताना पहिल्यांदा काय लागते, झोपल्या काय लागते, आपल्या समोर पत्रावळी लागते। पत्रावळीशिवाय त्या पत्रावळीवरती पदार्थ येऊ शकत आणि आले तर ते नीट आपल्याला खाता येणार नाही। खाली जर सगळे टाकून दिले तर उपयोग आहे का, त्या पत्रावळीची गरज असते। तसं आजच्या दिवशी कीर्तनकाराकडे एकच काम आहे, तुमच्या सर्वांच्या समोर आज ज्ञानाची पत्रावळी अंथरल्या जाते। आणि उद्यापासून येणारे जे कीर्तनकार आहेत ना, मग तुम्हाला भारी भारी खायला देतात, लाडू, जिलेबी, गुलाबजाम। महिला मंडळ म्हणत असेल मुक्ताताई शांत बसावं, आजपासूनच धरला, आजपासूनच उपवास धरला, कशाला तुम्ही ते बोलता, तोंडाला पाणी येणार आहे, हो की नाही। म्हणून पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारावरती फार मोठी जबाबदारी असते। म्हणून आज पहिला कीर्तनकार जो असतो तो बांधलेला असतो, तो कशाच्या निमित्ताने, तर या गोष्टीच्या निमित्ताने। म्हणून पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराची जबाबदारी जी माझ्या खांद्यावरती आलेली आहे ना, ती जबाबदारी पेलण्याकरता मी जो गोड असा अभंग घेतलेला आहे ना, तो अभंग ज्ञानोबरायांचा आहे। आपल्या समोर प्रस्थापित करत असताना हा अभंग असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या पाठ नाही, आणि ज्याच्या हा अभंग पाठ नाही त्याला वारकरी म्हणता येणार नाही। प्रत्येकाच्या हे अभंग पाठच आहे। जसं रूप पाहता लोचणे, सुंदर ते ध्यान, हे अभंग प्रत्येकाच्या पाठच असावे। प्रत्येकाच्या जो वारकरी म्हणला जातो ना, स्वतःला वारकरी म्हणतो, त्याचे हे अभंग पाठ असले पाहिजे। म्हणून त्यातल्या त्यात हा जो अभंग आहे ना प्रत्येकाच्या पाठ आहे। काहींच्या पाठ जरी नसला तरी किमान कानपाठ तरी ऐकलेला तरी आहे। असा ऐकलेला कानपाठ प्रत्येकाच्या पाठ असणारा हा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेला आहे। म्हणून आजचा अभंग आपल्या समोर प्रस्थापित करत असताना ज्ञानोबरायांचे असणारे गोड विचार आपल्या पुढे मांडत असताना ज्ञानोबराय या अभंगामध्ये नेमकं काय सांगतात आणि नेमकं ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनामध्ये नामाचा अनुभव सांगून त्याचा जीवनावरती होणारा परिणाम तो कसा स्पष्ट केला त्याचा विचार आपल्याला करायचा आहे। विठ्ठल गोड असा देह आपल्याला दिलेला आहे। देह कशा करता दिलेला आहे, संत महात्मे आपल्या पुढे एक विचार सांगतायत की देह कशा करता दिला याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। तसं ज्ञानोबराय तुकोबरायांनी आपल्या पुढे प्रमाणाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे की देह कशा करता दिलेला आहे। देवे दिला देह भजना दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा। संत महात्म्यांच्या प्रमाणाने सिद्ध होतं देह कशा करता दिलेला आहे आणि त्या प्रमाणाला चाल इतकी गोड लावलेली आहे।
चाली असल्या पाहिजे, पण वारकरी असल्या पाहिजे. आपण तर पहिली गोष्ट सगळे वारकरी मंडळी आहात. एखादा अभंग म्हटला की त्याला वारकरी चाल जर गायली तर ऐकायला सुद्धा गोड वाटतं. तर आता चाली सुद्धा म्हणायला असे काही लागलेले आहेत की काही आता मध्यंतरी फार चाली निघलेल्या होत्या. तू का म्हणे माझे असं वाटतं चाल म्हणतो की या चालीला कुटतो. हो की नाही. चाल अशी असली पाहिजे, ऐकल्याबरोबर अंगामध्ये शहारे आले पाहिजे, अंतःकरण विभळ झालं पाहिजे, तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. कशा संदर्भाने? त्या प्रमाण ऐकल्याबरोबर त्या प्रमाणामध्ये संत महात्म्याने आपल्याला काय सांगितलेलं आहे या विचारांच्या माध्यमातून. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाना देह दिला भजना गोमटा. भजना आपण त्याच्यावरती एक मात्रा दिलेली आहे आणि भजनाच्या ऐवजी देवे दिला देह. मी काहीच बोललेली नाही, काही नाही. देवे दिला देह भोजना गोमटा. महिला म्हणतात आता आपल्याला 9 दिवस काय आहे? उपवास आहे. आता आज उपवास म्हटल्यानंतर तुमची कालच्या दिवसापासूनच तयारी असेल की उद्या काय आहे? उद्या काय आहे? उपवास आहे. नवरात्र सुरुवात म्हणजे काय आहे? उपवास आहे. उद्यापासून उपवास आहे. बरं आता आजचा दिवस गेला का? उद्या सुद्धा कोणी जर विचारलं फराळ झाला का, जेवण झालं का, बायकामध्ये नाही हो जेवायचं नाही, आज काय आहे? उपवास आहे. आता हे 8-9 दिवस असेच चालणार. आणि ज्या दिवशी महाराज दसऱ्याचा दिवस येईल ना, कोणी जर विचारलं का जेवण झालं का, 9 दिवस उपवास धरलेला आहे. 9 दिवस उपवास एवढं चिंतन करतात महाराज त्या उपवासाचं की 10व्या दिवशी महिला मंडळ पटकन सकाळी लवकरच उठतात, पुरणाची पोळी तयार करतात, इकडं देवीला दाखवतात आणि देवीला सांगतात माते तू लवकर खा आणि आम्हाला सुद्धा मोकळं ठीक आहे नाही. एवढं आपण चिंतन करतो. कशाचं? देवे दिला देह भोजनाचं चिंतन करतो. बरं उपवासाला सुद्धा खाण्याच्या बाबतीमध्ये आपण काही काही करत नाही म्हणता? अजिबात नाही म्हणा. उपवास शब्दाचा अर्थच काय आहे? उप म्हणजे देवाच्या आणि वास म्हणजे राहणे, देवाच्या जवळ सदैव राहणे, त्याला काय म्हणतात? उपवास असं म्हणतात. पण महाराज महिला मंडळ सकाळी साबुदाणे वगैरे झाले, दुपारी भूक लागली की नवऱ्याला फोन करून सांगते अहो येत असताना जरा केळी भेटल्या तर बघा बरं. केळी झाले का पुन्हा? अहो कालच्या दिवशी केळी खाल्ल्या, आज जरा सफरचंद भेटली तर बघा बरं. 2-4 दिवस झाले अहो सफरचंदन केळं खाऊ को तोंड पार. येत असताना थोडे पेढे आणा बरं. म्हणजे त्या उपवासाचा महाराज एवढा. बरं असू द्या, मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, देवे दिला देह भोजना नाही भजना गोमटा. हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखारविंदाने भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. बसल्या बसल्या प्रत्येकानं एक विचार केला पाहिजे, मला हा देह मिळाला कशासाठी मिळाला? कशासाठी मिळाला? तर म्हणे देवाच्या भजनाकरता मिळाला. पण माणसं विचार करत नाही, देह कशाला मिळाला? भजनाकरता. कशाकरता मिळाला? भोजनाकरता. जो तो ज्याच्या त्याच्या परीनं या देहाचा विचार करतो आहे. सांगते ऐका, माणूस अजिबात कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. मग कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? तर पहिली गोष्ट शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे, काय विचार करावा? कोहम कथमिदम जातम कोई कर्ताश्च विद्यते उपादानम किमस्तीहम विचारे स्वयमेदृशः. माणसाने विचार केला पाहिजे, कोहम मी कुठून आलेलो आहे, कथमिदम जातम कोई कर्ताश्च विद्यते मी कुठून आलेलो आहे, मला काय करायचं आहे आणि शेवट मला कुठं जायचं आहे. बसलेल्यापैकी एकाने तरी मला सांगावं, मुक्ताताई आम्ही कुठून आलो माहीत नाही. आहे का माहिती कुणाला? ते म्हणाल काय बोलताय ते? घरून तर आलो, घरून आलो आमच्या आम्ही. कुठून आलो? ते आपलं घर आहे का? हा बंगला बांधलेला आहे, 4-5-6 खोल्या आहेत, डबल मजली आहे, सुंदर फर्निचर केलेलं आहे, 1 कोटीचा बंगला आहे. ते आपलं घर आहे का? संत महात्मे म्हणतात ती आपलं घर नाही. मग कुठून आलो? घरून नाही. कोणत्या घरून आलो आपल्याला माहीत, पण संत महात्म्यांना माहिती होतं बरं का. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी. छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे मी कुठून आलेलो आहे. मग प्रत्येकानं विचार केला पाहिजे, मी कुठून आलो आणि मला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे. बसलेल्यांपैकी कोणाला तरी माहिती आहे का आज मला काय करायचं आहे? काही नाही महाराज. मी कुठून आलो हेही माहिती नाही, मला काय करायचं आहे हेही माहीत नाही, आणि शेवट माझा काय होणार आहे हेही मला माहीत नाही. प्रत्येकानं विचार केला पाहिजे. मग कोणता विचार करावा? तर संत महात्मे म्हणतात चांगला विचार करावा, सारासार विचार. बरं चला, उठताना बसताना चांगला विचार करा, पण कोणता विचार करा? तर संत महात्मे म्हणतात देह कशा करता दिलेला आहे याचा विचार करा. देवाना भजना करता देह दिलेला आहे. मग या देहानं काय करावं? तर संत महात्मे म्हणतात एकच करावं. काय?
हरी मुखे म्हणा, हरी मुखे पाहिजे म्हणे मुखारविंदाने देवाचं भजन केलं पाहिजे. मग कोणत्या देवाचं केलं पाहिजे? पहिली गोष्ट आपल्याला देवाचं नाव माहीत नाही. कारण का? देव तर अनेक आहे. सुंदरी हेंदरी दैवते कोणती पूजती भूते खेते आपुल्या पोटाजी रडते आणि मागती शिते अवदान. आता शेंदरी हेंदरी म्हणजे नेमकं काय? तर शेंदरी शब्दाचा अर्थ आहे ज्याला शेंदूर लावलेला आहे तो देव. आता हेंदरी काय? हेंदरी म्हणजे नेमकं काय? शेंदरी शब्दाचा अर्थ होतो ज्याला शेंदूर लावलेला आहे तो देव. आणि हेंदरी काय? त्याच्या जवळच दगड असतो. आता हा शेंदूर कुठं पुसायचं तर त्या दगडाला. हा झाला शेंदुरी, तो झाला हेंदरी. कोणती पूजे भूते खेते आपुल्या पोटाजी रडते. एक तर आपल्याला देवाचं नाव माहीत नाही. कारण देव अनेक आहे. देव किती आहे? अनेक आहे. मग किती देव आहे तसं जर पाहिलं, मा जगदंबा माता सुद्धा यांचं स्वरूप अनेक पदे जातं. किती स्वरूप आहे तर म्हणे 52 शक्तिपीठ आहे. किती? 52. काही ठिकाणी अनावधानाने 51 शक्तिपीठ असं म्हणण्यात आलेलं आहे. ज्याच्या बुद्धिमत्तेनुसार ज्याला योग्य जे वाटेल ते आपण घ्यावं. 52 शक्तिपीठ तयार झाले. कसे झाले? म्हणे याच्या पाठीमागे सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. मला पार्श्वभूमी न सांगता सगळ्यांना ती पार्श्वभूमी माहीत आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, 52 जर शक्तिपीठ असेल, शक्तिपीठ म्हणजे देवतांची तिथे निर्मिती झालेली आहे. आदि माया शक्ती देवी मातेची तिथे उत्पत्ती झालेली आहे. मग देवी माता जर एवढे आहे तर देव किती आहेत? म्हणे 33 कोटी देवता आहेत. आता त्यांची नावं सुद्धा किती आहेत? म्हणजे नावं जर सांगायला गेले तर देवांची एवढी नावं आहेत. किती आहे सांगते ऐका. एक भागवतामधला आपला प्रसंग सांगते म्हणजे आपल्या लवकर लक्षात येईल. काय झालं? आपल्याला मुद्दा फक्त काय आहे तेवढं लक्षात ठेवा. देवाची नावं अनेक आहे. देवाची नावं किती आहे? अनेक आहे. चला भागवतामध्ये प्रवेश करूया. भागवतामध्ये
भीष्माचार्यांचं निर्याण हे एक प्रकरण आलेलं आहे. सगळ्यांना ज्ञात असेल कदाचित. आपण भागवत कथा श्रवण करता भीष्माचार्यांचं हे निर्याण एक प्रकरण आलेलं आहे. त्या प्रकरणामध्ये भीष्माचार्यांचं एक गोड असं जीवन जे आहे ते सांगितलं जातं. ऐका काय झालं. नुकतंच कुरुक्षेत्रावरती युद्ध झालं. युद्ध झाल्यामुळे भीष्माचार्यांना रोमारोमामध्ये बाण लागलेले होते. बाणांच्या शय्येवरती भीष्माचार्य पडलेले होते. शेवटचा क्षण आहे आणि वाट पाहतायत भगवान कृष्ण परमात्म्याच्या येण्याची. भगवान परमात्मा नुकतंच युद्ध झाल्यामुळे द्वारकेचा राणा देव पांडवांच्या घरी होते. पण देवाला पांडवांच्या घरून निघायचं होतं. देवानं सांगितलं अर्जुना भीमा निघायचं आहे मला. देवा जाताय तुम्ही. हो. कुठे जाणार आहात. आता डायरेक्ट द्वारकेलाच जाणार आहे. बरं देवा तुम्ही जाता आहात द्वारकेला हरकत नाही. आपल्या चरणारविंदी नतमस्तक आहे. सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि देवाला स्मरण झालं की मी द्वारकेला जातो. पण जाता जाता भीष्माचार्यांची भेट घ्यावी. अंतिम क्षण आहे. त्यांना भेटावं आणि मग जावं. इतक्यामध्ये कृष्ण परमात्म्याने पांडवांना सांगितलं अरे पण जाता जाता मला भीष्माचार्यांचं दर्शन घ्यायचं आहे. पांडव म्हणू लागले देवा अहो थांबा थांबा. देवाच्या दर्शनाला चाललात का. आपलं भीष्माचार्यांच्या दर्शनाला चाललात का. मग एक काम करा आम्हाला सुद्धा येऊ द्या. कारण संतांचं दर्शन आहे ते घेतलं पाहिजे. आम्ही सोबत येतो. निघाले कृष्ण परमात्मा. पाठीमागे पांडव आहे. कुरुक्षेत्रावरती पोहोचले आणि जिथे भीष्माचार्य बाणांच्या शय्येवरती पडलेले होते ना तिथं जाऊन पोहोचले. भीष्माचार्यांचे डोळे बंद आहे. रोमारोमातून रक्तस्राव होतो आहे. प्राण जो आहे तो कंठापर्यंत आलेला आहे. शेवटची वेळ आहे आणि भीष्माचार्य वाट पाहतायत कृष्ण परमात्म्याच्या येण्याची. ऐका श्रोते हो. ज्या वेळा भीष्माचार्य देवाच्या येण्याची वाट पाहतायत इतक्यामध्ये कृष्ण परमात्मा पायाच्या जवळ येऊन उभे राहिले. डोळ्याच्या समोर चित्र आणा. बाणांच्या शय्येवरती भीष्माचार्य पडलेले आहेत. पायाच्या जवळ कृष्ण परमात्मा आहे आणि लागलेच पांडव आले. एका बाजूला उभे राहिले आणि द्रौपदी पलीकडच्या साईडनं उभी राहिली. भीष्माचार्यांना चाहूल लागली कदाचित माझा परमात्मा तर आला नसेल ना. डोळे उघडले समोर पाहतायत तर काय जपे तपे संन्यासाच्या ही स्वप्नामध्ये न येणारा परमात्मा आज माझ्या समोर आलेला आहे. एवढा आनंद झाला भीष्माचार्यांना. भीष्माचार्य देवाकडे पाहतायत आणि देवाला सांगतात हे देवा आलास का तू. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे. आलास तू देवा. आता एक काम कर ऐसा चतुर आहे. काय करावं जो मी तुझं पाहे. वेळोवेळा किंवा पांडुरंगा दोन पाठ आहे. देवा तू उभं राहावं. आनंद झाला. आता कृष्ण परमात्मा भीष्माचार्यांकडे पाहतायत. भीष्माचार्य कृष्ण परमात्म्याकडे पाहतायत आणि आता भीष्माचार्य देवाला सांगतायत देवा बस आता जाण्याची वेळ आहे. हा जो प्रसंग आहे ना आजचा दिवस जो आहे ना हा उत्तरायणाला प्रारंभ होतो आहे. तसे आयन दोन प्रकारचे आहे. एक आहे दक्षिणायन दुसरा आहे उत्तरायण. उत्तरायणाची वेळ प्रारंभ झालेली आहे. देवा तू आलास ना हेच उत्तरायण आहे. सुरुवात झाली आणि देवा फार आनंद झाला. पण आता मला तुला एक सांगायचं आहे. माझ्या जाण्याची वेळ आहे. अंतिम क्षण आहे. पण जाता जाता देवा मला असं सांगायचं आहे तुला फार दिवसांपासून मला एक मुलगी आहे. त्या मुलीचं लग्न करायचं आहे. पण पाहिजे तसा नवरदेव काही सापडत नाही. तुला पाहिलं आणि असं वाटतं आहे की बस माझी मुलगी जी आहे ना तुला समर्पित करा. बसलेले श्रोते मंडळी म्हणतील मुक्ताताई काय बोलताय तुम्ही. भीष्माचार्यांना मुलगी. भीष्माचार्य तर अविवाहित होते ब्रह्मचारी होते. हा आणि मग भीष्माचार्यांना ही मुलगी आली कुठून. हे म्हणजे असं झालं भीष्माचार्यांची मुलगी हनुमंतरायांचा मुलगा. तारीख आहे 32 आणि वेळ आहे 13 वाजता त्यांचं लग्न. झोपलेत का. हे शक्य आहेत का. मग हे जसं शक्य नाही तसं भीष्माचार्य तुम्हाला मुलगी कुठून आलेली आहे. पण भीष्माचार्य सांगतात देवा माझी मुलगी आहे बरं का. त्या मुलीचं मी तुला नाव सांगतो ऐक देवा. काय नाव आहे मुलीचं नाव. आता भीष्माचार्य सांगतायत जरा माझ्याकडे सर्वांनी लक्ष द्या. भीष्माचार्य आपल्या मुलीचं नाव सांगतायत. काय मुलीचं नाव आहे. इतिमती रूप कल्पिता वेतृष्णा भगवती सा पुंगवे विभो
स्वस्वरूपमुपगते क्वचित् विहरतो प्रकृतिमुपेश यद्धवप्रवाह त्रिभुवन कमल तमालवरण रविकरगारवरामदधाने इति मन्दिरूप कल्पिता विभूषण भगवती सात्वं पुंगवे भीष्माचार्य म्हणतात माझ्या मुलीचं तुला नाव सांगतो देवा. आई माझ्या मुलीचं नाव आहे इति मती. मती नावाची माझी मुलगी आहे. मती म्हणजे काय? जिला मराठीमध्ये बुद्धी असं म्हणतात. काय म्हणतात तिला? बुद्धी म्हणतात. देवा माझी ही बुद्धिरूपी मुलगी कल्पिता वितृष्णा. कल्पच्या कल्प निघून गेले पण तिच्या अंतःकरणामध्ये नाम तृष्णा नाम इच्छा नाम अपेक्षा काहीच नाही. आणि अशी असणारी माझी गोड पोरगी देवा तू तिचा स्वीकार करतोस का? जसं एखादा बाप आपल्या मुलीचं वर्णन करून सांगतो ना, अहो माझ्या पोरीसाठी चांगलं स्थळ बघा बरं का. माझी पोरगी दिसायला कशी तुम्हाला सांगू का? अगदी उंची पुरी आहे, 5.5 फूट तिची उंची आहे, गोरीपान आहे, सडपातळ आहे, डोळे अगदी सुंदर आहे, कुरळे केस आहे, रूपवान आहे, सुंदर अशा प्रकारे स्वयंपाक करते, सगळ्या गोष्टीमध्ये कौशल्य आहे. इतकी सुंदर असणारी माझी मुलगी, त्या मुलीकरता चांगला नवरदेव शोधा बरं का. असेल तर सांगा बरं का. जसा बाप आपल्या मुलीचं वर्णन करून सांगतो ना, तसं भीष्माचार्य स्वतःच्या मती नावाच्या मुलीचं वर्णन करून सांगतात. माझी मुलगी कशी आहे म्हणे कल्पिता वितृष्णा. कल्पची कल्प झाले पण तिच्या अंतःकरणामध्ये नाम तृष्णा नाम इच्छा नाम अपेक्षा अजिबात नाही. आणि देवा अशा मुलीचा तो स्वीकार करावा अशी माझी विनंती आहे. देवानं पटकन त्या मुलीशी विवाह केला. बुद्धी असणारी मुलगी जी आहे ना तिचा स्वीकार केला. आणि आता मात्र भगवान परमात्मा भीष्माचार्यांना सांगतात, भीष्माचार्य आता तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्या मुलीचा मी स्वीकार केला. भीष्माचार्यांना तर एवढा आनंद झाला, गगनात त्यांचा आनंद मावेन असा झाला. भीष्माचार्य म्हणतात देवा माझ्या मुलीचा तू स्वीकार केला का? अरे एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, मला असं वाटतं देवा मी काहीतरी तुला द्यावं. मग देव म्हणू लागले काय देता? एकच माझी इच्छा आहे. काय? मी तुमची 1000 नावांमध्ये स्तुती करणार आहे. किती नावामध्ये? 1000 नावामध्ये. किती नावात? बोलत चला किती नावात? 1000 नावांमध्ये मी तुमची स्तुती करणार आहे. त्यावेळेला शरपंजरी पडलेले असताना भीष्माचार्यांनी देवाची 1000 नावांमध्ये स्तुती केली आणि त्या स्तुतीच्या ग्रंथाला विष्णू सहस्रनाम असं म्हणतात. आणि हा विष्णू सहस्रनाम 1000 नावं याच्यामध्ये वर्णन केलेले आहे देवाचे. आता तुम्ही म्हणाल मुक्ताताई अवबत झालं ना, ते 1000 नावं आम्हाला तरी कशाला सांगता? एवढंच सांगा हे नाव घेतल्यानंतर आम्हाला काय फायदा आहे? संत महात्मे म्हणतात अरे 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 काय फायदा आहे? भीष्माचार्य हुशार होते. भीष्माचार्य म्हणू लागले अरे ह्या देवाचं नाव 1000 नावं तुम्ही गायल्यानंतर फायदा सांगू का तुम्हाला? भीष्माचार्याने विष्णू सहस्रनामाच्या पहिल्याच श्लोकामध्ये फायदा सांगितलेला आहे. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. देवाचं नाव जर घेतलं ना 1000 नाव तर काय होणार आहे? जन्म संसार बंधनात. काही निघाले महाराज साधक मंडळी देहूला तुकोबारांकडे आले. महाराज शास्त्र विचार तुम्ही सांगताय, बस झालं एवढं ऐकायला वेळ नाही, 8:30च्या पुढे काटा चाललाय. 1000 नावं राहू द्या, अजिबात एवढे नावं 1000 सांगू नका, लक्षात सुद्धा राहणार नाही. एकच नाव सांगा, फार फार 2 सांगा. तुम्हाला वाटतंय का? 2 सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले थांबा तुम्ही, तुम्हाला 2 नावं ऐकायची का? चला आळंदीला. निघाले सगळेजण ज्ञानोबारांकडे आले. ज्ञानोबारांना म्हणू लागले ज्ञानोबाराय जीवनाचा उद्धार होण्याकरता असं काहीतरी नाव सांगा जेणेकरून आमचा उद्धार होणार. ज्ञानोबाराय म्हटले उद्धार करून घ्यायचा का? नाम ऐकायचं का? ऐका अभंगाचं पहिलं रामकृष्ण नामे रामकृष्ण
पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबराय त्या देवाचं नाव सांगतायत. कारण देवाचं नाव जर माहिती असेल तर आपल्याला घेता येईल, आणि देवाचं नावच जर माहिती नसेल, ज्या देवाचं नाव घेतल्यानंतर मोक्ष तत्वाची प्राप्ती होईल, नवे नवे जीवनाचा उद्धार होईल, असं नाम आपल्याला माहीत पाहिजे. देवाचं नाव माहितीच नसेल, ज्याचं नाव घेतल्यानंतर मोक्ष तत्वाची प्राप्ती होईल असं नावच जर माहिती नसेल, उपयोग आहे का? तुम्हाला मी प्रश्न विचारते, महिला मंडळ, मला सांगा, एखाद्याच्या घरी तुम्हाला पाहुणं म्हणून जायचं आहे, पण ज्याच्या घरी जायचं आहे त्याचं नावच माहिती नाही. तुम्ही म्हणसाल मुक्ताताई सोपं आहे एकदम, मॅप टाकू आम्ही, त्यांच्याकडनं आम्ही लोकेशन घेऊ, पण तरी सुद्धा काय पाहिजे, त्याचं नाव माहिती पाहिजे ना. काय झालं, एक अत्यंत अज्ञानी मुलगा, ज्याला या वस्तूला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, काहीच माहीत नाही, एका शेठजींकडे गेला आणि शेठजींना म्हणाला, शेठजी मला काहीतरी काम द्या. शेठजी म्हणू लागले, चालेल, काही अडचण नाही. बघ म्हणे, इथं हा घोडा आहे, या घोड्याला तो चारा पाणी करायचं. काय करायचं, काय करायचं, चारा पाणी करायचं. मग त्यानं त्या घोड्याकडं पाहिलं आणि त्या शेठजींना म्हणाला, शेठजी याला घोडा म्हणतात का, म्हणजे या प्राण्याला घोडा म्हणतात, हेही त्याला माहिती नाही. रोजच्या प्रमाणे त्याचं काम चालू झालं, घोड्याला चारा पाणी करायचा. एक दिवस त्यांनी त्या घोड्याला चारा टाकला आणि घोडा पाणी पाजण्याकरता सोडला. हात त्या घोड्याकडे पाहू लागला, मनात विचार करू लागला, घोडा पाणी पितो आहे, पण या घोड्याच्या तोंडामध्ये जे आहे ना, त्याच्यामुळे त्या घोड्याला पाणी पिता येत नाही. मग घोड्याच्या तोंडात काय आहे? आता घोड्याच्या तोंडात काय असतं, चांगलं माहिती आहे तुम्हाला. घोड्याच्या तोंडात काय असते, लगाम असते. लगामीशिवाय घोडं थांबू शकत, लगामीशिवाय घोडं थांबू शकत. आपला विषय 4 पायाच्या घोड्याचा चाललाय, लगामीशिवाय घोडं काही थांबू शकत नाही. मग हा त्या घोड्याकडे पाहून मनात विचार करू लागला, याच्या तोंडामध्ये जे आहे ना, ह्याच्यामुळे त्याला पाणी पिता येत नाही, मग न पेक्षा आपण ते जर काढून टाकलं तर त्याने त्याचं सुपीक डोकं तिथं चालवलं आणि घोड्याच्या तोंडातली लगाम काढून टाकली. आता लगाम काढून टाकली, आता लगाम काढल्यामुळे घोडा तिथं राहील का? घोडा गेला पळून ना. आता घोडा पळून गेला, याच्या हातामध्ये लगाम आहे, आता घोडा पळून गेला हे दुसऱ्याला सांगायचं, पण कसं सांगायचं? याच्या हातामध्ये लगाम आहे, समोरून एक व्यक्ती येऊ लागला आणि यानं त्याला सांगायला सुरुवात केली, अहो अहो तुम्ही, अहो अहो तुम्ही, ज्याच्याकडे होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही. ह्याच्यातलं गेलं, आता ह्याच्यातलं गेलं, पण त्याचं काही गाव ना काही माहिती पाहिजे ना. तुकोबराय म्हणतात, अहो ज्याचं नाव घ्यायचं आहे त्याचं नाव माहिती पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या परमात्म्याचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे ना, त्या परमात्म्याचं मी तुम्हाला नाव सांगतो, आणि त्या देवाचं नाव आहे राम आणि कृष्ण. 2च नाव आहे आणि ते परम सुंदर आहे. आपल्याकडे महाराज अनुप जलोटांनी सुद्धा त्याचं फार गोड वर्णन केलेलं आहे बरं का. जग में सुंदर है दोनों, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दोनों, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम, बोलो राम राम, बोलो राम राम, बोलो राम राम. जग में सुंदर है, जग में सुंदर है, जग जैसे सुंदर है ना, चाहो कृष्ण कहो या राम. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, तो रामायचा आहे, कृष्ण सुद्धा तोच आहे. पण दोन्ही नावाची विभिन्नता जर पाहण्यात आली तर दोन्ही नावामध्ये ताकद वेगळी आहे. राम शब्दामध्ये ताकद वेगळी आहे. राम, ऐका श्रोते हो, राम म्हटलं रा तोंड उघडल्या जातं, म बंद होतं, म्हणजे राम म्हटलं अंतःकरणातले विकार बाहेर पडतात, आणि म म्हटलं तोंड बंद होतं, नो एंट्री. बाहेरच्या पडलेल्या विकारांना पुन्हा तोंडामध्ये एंट्री नाही. म्हणून तर महाराज शेवटी सुद्धा माणूस जर गेला ना तर माणसं काय म्हणतात, राम नाम झोपले काय म्हणतात, राम नाम सत्य हे. या जगामध्ये अंतिम सत्य जर काय असेल तर ते राम आहे. म्हणून तर माणसं म्हणतात, हा गेला, हा आता काही याच्यात राम राहिला नाही. म्हणून राम शब्दाला एवढी महती आहे. इतकंच नाही, रामरक्षामध्ये सुद्धा रामाच्या नामाचं महत्व सांगितलेलं गेलेलं आहे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने.
रामाची महती आहे, राम नामाची महती आहे, कृष्ण नामाचे सुद्धा महती आहे. पण अनेक महतीने युक्त असणारे हे दोन नावं आहे. त्यातल्या त्यात राम नामाची आपल्याला महती सांगते. ऐका, तोच विठ्ठल जो पंढरपूरला आहे, तोच राम झाला, तोच कृष्ण परमात्मा राम झाला, हाच राम कृष्ण परमात्मा झाला. दोन्ही सुद्धा एकच आहे. भेद करू नका असं संत महात्मे सांगतात. हरिहरा भेद नाही नका करू वाद. आता ऐका श्रोते हो, जसा राम कृष्ण आहे, कृष्ण राम आहे, राम कृष्ण विठ्ठलेश परमात्मा आहे ना, मग तसं सांगू का महाराज, तोच विठ्ठल परमात्मा अनादी काळापासून असणारा ही जगदंबा मातेचं प्रतीक सुद्धा आहे. पण आमचे संत महात्मे निघाले आणि आमच्या कृष्ण पंढरपुरामध्ये असणाऱ्या विठ्ठल परमात्म्याला सांगू लागले, भगवंता फार दुःख आहे जीवनामध्ये, फार दुःख आहे. मग तू काय कर देवा, बापाच्या अंतःकरणांमध्ये जर सांगितलं ना तर बाप लवकर ऐकत नाही असं म्हणतात, बाप असं ऐकत नाही असं म्हणतात. तुम्ही सुद्धा होच म्हणता, तुम्ही पण होच म्हणता, बरोबर आहे की नाही? तसं शास्त्रकारांनी असं वर्णन केलेलं आहे, बाप सुद्धा दिसायला महाराज तुम्हाला वरतून कठोर दिसतो पण आतून मात्र नरम असतो, आणि आई वरून दिसायला तुम्हाला कोमल दिसते पण आतून मात्र ती कठोर असते. नवरा जर गेला ना, डोक्यावरचा पदर 13व्याच्या दिवशी महाराज कमरेला खोते, दोन लेकरांकडे पाहते आणि कामाला लागते. म्हणजे ती काय आहे, कठोर आहे ना, ती कठोर आहे. पण महाराज आमचे संत महात्मे म्हणतात, देवा बापाच्या रूपाने आम्हाला तुला अळवता येणार नाही. निघाले सगळे संत महात्मे पंढरपूरच्या विठ्ठल भगवान परमात्म्याकडे आले आणि सांगितलं, देवा आता तू काय कर, काय तू अनादी काळापासून असणारा निर्गुण निराकार परमात्मा तू आता साकाराला ये आणि काय कर. त्या बाबतीमध्ये जोगवा सुद्धा मागितलेला आहे, अनादी निर्गुण वाजवायच्या असल्या तर अगदी अंतःकरणातून वाजवायच्याच का एकदा वाजवाच. धन्यवाद. मी थोडंसं आटोपतं एवढ्यासाठी घेतलं, म्हणलं काय सांगा बा कोणाच्या कोंगाई माता जर आलीच तर हे फार मोठं आहे महाराज. आता ह्या नवरात्राच्या दिवसामध्ये तर लयच अवघड आहे महाराज, लयच अवघड. गतीर महाराज मी तर संगमनेरच्या बरोबर मी तर संगमनेरच्या जवळ कीर्तनाला गेला. असंच नवरात्राच्या, आता हे नवरात्र म्हटल्यानंतर हे म्हणावंच लागतं ना, ह्याच्याशिवाय पर्यायच नाही महाराज. असंच मी देवीचा अभंग म्हटला, देवीचा अभंग. आणि ज्या वेळेला म्हटला ना त्यावेळेला काय सांगावं महाराज, अभंग म्हणता म्हणता एका बाईच्या अंगामध्ये आलीच महाराज. आता ज्याच्या त्याच्या अंगामध्ये देवी आहे ना, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, माझं काही दुमत नाही. आणि काय झालं, ज्या वेळेला देवी अंगात आली ना, तिनं ते तिचे केस वगैरे मोकळे सोडले. आता ते मी सोडलं असतं का, आता ते
एवढं काही योग्य वाटत नाही. आता ते सगळं मी तुम्हाला करूनच दाखवलं असतं प्रॅक्टिकली. ते केस वगैरे मोकळे सोडले आणि भर कीर्तनामध्ये ज्या वेळेला तिच्या अंगात देवी आली ना, काय सांगा महाराज, कीर्तनामध्ये तिने घुमायला सुरुवात केली. तुम्ही म्हणता तेवढं पण करून दाखवता का? हा, तेवढं काही मला जमत. म्हणजे घुमायला सुरुवात केली महाराज, म्हणजे घुमायला. आता तिला काय जागा कमी लागते का? तेवढ्या वेळ गुंठा 2 गुंठा जागा, तेवढ्या वेळ तिच्याच बापाची. म्हणजे महाराज घुमायला सुरुवात केली. कीर्तनात जोरात आवाज दिला तिला, भक्ता हे भक्ता. तिचा नवरा कीर्तनात बसलेलाच होता. त्याने ओळखून घेतलं, ही गिराईक आपलंच दिसतंय. हेही उठलं महाराज, तिच्या जवळ गेलं, तिला म्हणू लागलं, बोल आई तुला काय पाहिजे. या बाईचा तो नवरा, त्याची महाराज ती पत्नी, पण तरी सुद्धा हा तिला आई म्हणतो, ती याला भक्त म्हणते. कॉम्बिनेशन जुळतं का? जुळत असलं तर जुळून या, मला काय करायचं आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान परमात्मा तोच निर्गुण निराकार असणारा परमात्मा, अनादि दिवसापासून तोच कृष्ण आहे, तोच राम आहे, तोच विठ्ठलेश आहे आणि तीच जगदंबा माता आहे. वेगळे काहीच नाहीये, हे सगळे जण एक आहे. या सगळ्यांची एकवटलेली शक्ती म्हणजे भगवती आई आहे. म्हणून महाराज हिचं सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे, हिचं सुद्धा स्मरण आपण केलं पाहिजे. मग आता भगवान परमात्म्याचे जर अनेक नावं आहे, अनेक नावं आहे, तर ह्या अनेक नावामध्ये हे 2च नावं का महत्वाचे सांगितले? ऐका श्रोते हो, एक आहे राम आणि दुसरा आहे कृष्ण. राम शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, राम नामाची ताकद पण सांगितली. पण ऐका, अजून एक चिंतन सांगते तुम्हाला. राम नाम जे आहे, आपण वारकरी लोक घेतो यात नवल नाही, आपण घेतो यात नवल नाही. आणि आपलाच देवाच्या नावावर विश्वास आहे, हेही फार कौतुकास्पद नाही. मग तुम्ही म्हणून काय बोलताय मुक्ताताई तुम्ही? आपला देवावर विश्वास आहे, ह्याच्यात काही नवल नाही, कारण आपण वारकरी आहोत, देवाला मानणारी आहोत. मग आपलाच देवावरती विश्वास आहे, यात नवल नाही. अहो, राक्षसांचा सुद्धा देवावरती विश्वास होता. कारण काही जण या ठिकाणी तरुण मंडळी जी आहे कीर्तन ऐकायला आलेली आहे, ते म्हणतील मुक्ताताई रोजच आता कीर्तनकार येतील आणि सांगते देवाचं नाव घ्या, देवीचं चिंतन करा, भगवती आईचं स्मरण करा. मग काय फायदा आहे? काय काय होणार आहे? काय होणार आहे सांगते, ऐका. मागे पुढे उभा राही संभाळी, किती मोठी आघात तुमच्यावरती येऊ द्या. अहो महाराज, आता एका देवाला फार चांगले दिवस आले. सध्या तरी आता एका देवाला फार चांगले दिवस आले. एक लोटा जल सभी समस्या का हल. भगवान शंकरांना आता फार चांगले दिवस आलेले आहेत. मग आता तुम्ही म्हणाल भगवान शंकरांची सेवा केल्यानंतर काय होणार आहे? आपल्या अंतःकरणामध्ये असणारा काही षडविकार असते, काही रोग असेल, काही आम्हाला दुःख असेल, दैन्य दरिद्रता असेल, हे सगळं निघून जातं. मग ती जर भगवान शंकराची महती आहे, आम्ही हे देवाचं नामस्मरण केल्यानंतर आम्हाला फायदा काय आहे? संत महात्मा म्हणतात, हाच मोठा फायदा. मागे पुढे उभा राहे आलिया आघात घात आघात परमात्मा निवारण करत असतो. राक्षसांचा सुद्धा देवाच्या नामावरती विश्वास होता. तुम्हाला काय बोलता मुक्ताताई? देवाच्या राक्षसांचा देवाच्या नावावर विश्वास कसं काय सांगते जरा. एकदा हाताने टाळी वाजवा, भजन करा, विठ्ठल विठ्ठल. प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे, पण मला माझं चिंतन पूर्ण करायचं आहे म्हणून सांगते. काय झालं? रामप्रभू असे समुद्रकिनारी बसले. मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, चिंतन सगळ्यांना जरी माहीत असलं तरी त्याचा मला मतीत अर्थ काढायचा आहे, म्हणून तुम्हाला एवढं सांगितलं आहे. रामप्रभू असे समुद्रकिनारी बसले आणि बसल्यानंतर माणसाचा स्वभाव आहे, माणूस बसला का शांत काही बसत. आता माणूस इकडे बघा तुम्ही, पुरुष मंडळी बसले शांत बसत नाही, टोपीच काढते, पुन्हा असं डोकं काहीतरी करते, पुन्हा टोपी घालून घेते, खाली काडी घेतली. त्या या बाबाची असणारी ती चटई तिचं पार 9 दिवसामध्ये. इकडं महिला मंडळ हे काही शांत बसणार, तो पदरच घेतली, त्याचा पिळाच मारते, काहीतरी करत बसता. म्हणजे माणूस शांत बसतो का? शांत बसतो का? बघा बरं तुम्ही, नाही म्हणता म्हणजे बरोबर. रामप्रभू सुद्धा बसले, शांत बसले नाही. उगीच रामाच्या मनामध्ये विचार आला, काय माझ्या नावात ताकद आहे? हा राम, दगडावरती जर माझं नाव टाकलं दगड तडतो. काय तडतो? दगड. मग मी स्वतः जर तो दगड टाकला तर उगीच मनामध्ये शंका आली. एक दगड घेतला आणि पाण्यात टाकला, टप टप
आवाज आला बुडाला. दुसरा दगड घेतला पाण्यामध्ये टाकला डब बुडाला. तिसरा दगड घेतला आणि पाण्यात टाकणार. रामप्रभूला वाटलं माझ्या नावानं दगड करतात हा आणि मी टाकलं तर बुडतं. एवढी मोठी गोष्ट कोणी पाहिली तर नसेल. मागं वळून पाहिलं तर हनुमंतारे उभे होते. रामप्रभूने हनुमंताला विचारलं बाबा कधी आला. म्हणे प्रभू पहिल्याच दगडाला हजर. एवढं वाईट वाटलं रामप्रभूला. हनुमंता काय रे बाबा मी दगड पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो दगड बुडतो आहे तरत नाही आणि माझं नाव जर दगडावरती टाकलं तर तो तरतो. काय कारण आहे. हनुमंतरांनी उत्तर दिलं तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. एक मतीत अर्थ दुसरा असा आहे. हनुमंतरांनी रामाला सांगितलं रामा तो सामान्य दगड आहे. तुझ्या हातामध्ये जर राहिला तर तो तरतो आणि तू जर पाण्यामध्ये टाकला तर तो बुडतो सुद्धा. तो बुडतो सुद्धा. मग काय झालं. एवढी सगळी इथं हे सगळं चालू असताना लांब असा रावणाचा एक सेवक राक्षस उभा होता आणि त्यानं पाहिलं एवढी मोठी गोष्ट आहे. काय अरे या रामाच्या हातानं पाण्यात दगड करतात. काय ताकद आहे याच्यामध्ये आणि याच्यासोबत आपल्याला पुढे युद्ध करायचं आहे काय. आणि याच्यात काय ताकद आहे. याच्या हातानं पाण्यावरती दगड करतात नावाने पाण्यावरती दगड करतात. एवढा ताकदवान आहे आणि याच्यासोबत युद्ध करायचं. तो राक्षस निघाला लंकेमध्ये आला आणि राजसिंहासनावरती विराजमान असणाऱ्या रावणाला येऊन त्यानं जाब विचारला रावणा अरे काय तू असं बसलाय एवढा शांत बसलाय. तुला कळतंय का. अरे ज्याच्यासोबत युद्ध करायचं आहे तो राम. अरे त्याच्यात काय ताकद आहे. त्याच्या नावानं त्याच्या हातानं पाण्यावरती दगड करतायत. रावणानं हे ऐकल्याबरोबर रावण ताड 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 चालत खाली आला. त्या राक्षसाच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला का रे काय बोलला. म्हणजे काही नाही एवढंच बोललो की ज्याच्यासोबत आपल्याला युद्ध करायचं आहे ना तो राम त्याच्या हातानं त्याच्या नावानं पाण्यावरती दगड करतात. रावण म्हणू लागला एवढंच ना त्याच्या हातानं पाण्यावरती कर ना पाप दाखवण्याचं श्राद्ध करा. तुमच्या हातानं पाण्यावरती दगड तरतो ना मग प्रॅक्टिकली करून दाखवा. मग रावण हुशार होता. रावणाने सगळ्या सेवकांना राक्षसांना सोबत घेतलं. निघाला रावण समुद्र किनारी आला. आल्यानंतर एकाला दगड आणायला सांगितलं. आणला तो दगड आणला आणि त्या राक्षसांनी रावणाच्या हातावरती तो दगड ठेवला. तो रावणाने दगड तोंडाच्या समोर आणला. रावण काहीतरी पुटपुटला काहीतरी बोलला. तो दगड घेतला आणि पाण्यात टाकला. अहो काय चमत्कार. रावणाने दगड पाण्यावरती टाकल्याबरोबर रावणाच्या हातानं सुद्धा पाण्यावरती दगड तरला ना. आता एवढी मोठी गोष्ट त्या राक्षसांनी पाहिली. अहो ते तर नाचूच लागले. ते म्हणू लागले आपला राजा आपला रावण काय ताकद आहे त्याच्यामध्ये. अहो त्याच्या हातानं सुद्धा पाण्यावरती दगड तरले. आपला रावण सुद्धा बलशाली आहे. आनंद झाला सगळ्यांना. राक्षस उड्या मारू लागले नाचू लागले. दिवाळी साजरी केली. लंकेमध्ये आले फटाके वाजवले एकमेकांना मेजवानी दिली. रात्रभर नाचले. कोण राक्षस बोलत चला कोण रात्रभर नाचले. कोण मी राक्षसांचं सांगते आहे. आणि राक्षस सहसा सहजी मी काय बोलत ते तुम्ही म्हणायचं. रात्रभर नाचले ते राक्षस. रात्रभर नाचले राक्षस. दमले थकले आपापल्या स्वस्थळी निघून गेले. रावणही दमला थकला आपल्या शयनगृहामध्ये आला आणि रावण झोपणार एवढ्यामध्ये मंदोदरीचं आगमन झालं. मंदोदरी म्हणू लागली प्रभू झोपताय तुम्ही. झोपा रात्रीची वेळ आहे. झोपायचीच वेळ झालेली आहे. झोपा. पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे. मी आज दिवसभरामध्ये टीव्ही वरती एक ब्रेकिंग न्यूज ऐकली. रावण म्हणू लागला काय ब्रेकिंग न्यूज ऐकली. हा काही दुसरा हप्ता पडला की काय. लाडकी बहीण दुसरा हप्ता वगैरे पडला की काय. आमच्या बायका महाराज आता विचारूच नका हे की नाही विचारूच नका. ते 3,000 4,500 महाराज अशा दणकवूनच त्या साड्यांच्या दुकानात एवढी गर्दी महाराज हे की नाही विचारूच नका. एवढा आनंद झाला महाराज त्यांना. काही आपल्या संसाराला लावतात तोही भाग वेगळा आहे. काहींना गरज होती खरंच गरज होती त्यांना मिळाले. काहींना महाराज चला हरकत नाही चांगली गोष्ट आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. म्हणे ब्रेकिंग न्यूज. म्हणे हो. म्हणे काय ऐकले. मंदोदरी म्हणू लागली मी असं ऐकलं म्हणे की तुमच्या हातानं पाण्यावरती दगड तरला. रावण म्हणू लागला हो तरला. मंदोदरी म्हणू लागली एक काम करा कसा तरला तेवढं मला सांगा.
कारण माझा रामावर विश्वास आहे, त्याच्या हातानं पाण्यावर दगड तरे, त्याच्या नावानं पाण्यावर दगड तरे, हा विश्वास आहे. पण तुमच्या हातानं पाण्यावर ते दगड तरेल असा माझा विश्वास. रावण म्हणू लागला पण तरला ना. मग मंदोदरी म्हणलं एक काम करा ना, कसा तरला तेवढाच मला सांग. मग रावण म्हणू लागला मंदोदरी ऐक, ही फार महत्वाची गोष्ट आहे, तुला म्हणून सांगतो, पण तू कोणाला सांगू. मंदोदरी म्हटली मी अजिबात कोणाला सांगणार नाही, फक्त मुक्ताताईंना सांगेल, आणि मुक्ताताई फक्त दिंडोरीच्या बायकांना सांगेल, दुसरं काही कोणाला सांगणार. म्हणजे मंदोदरी कोणाला सांगू नको. मंदोदरी सांगितलं अजिबात कोणाला सांगणार नाही, ऐक मंदोदरी. त्यावेळेला रावणाने मंदोदरीला सांगायला सुरुवात केली, माझा विषय इथं फार महत्वाचा आहे, जरा लक्ष देऊन ऐका. मंदोदरीला रावण म्हणू लागला, हे मंदोदरी ऐक, एक ज्यावेळेला राक्षस त्याने मला जाब विचारला ना, त्या रामाच्या हातानं पाण्यावरती दगड तरतो. तो म्हणू लागला एवढ्या मोठ्या रामासोबत आपल्याला युद्ध करायचं आहे. मग मी म्हटलं मंदोदरी माझ्यात सुद्धा ताकद आहे, माझ्या हातानं सुद्धा पाण्यावरती दगड तरतो. मग मंदोदरी तो राक्षस म्हणू लागला मग प्रॅक्टिकली करून दाखवा. मग मी काय केलं मंदोदरी, सगळ्या राक्षसांना घेतलं, समुद्र किनारी आलो, एकाला दगड आणायला सांगितला, त्यानं दगड आणला. मी स्वतः रावण तो दगड हातावरती घेतला मी, आणि तो दगड माझ्या तोंडाच्या समोर मी आणला, आणि गुपचूप त्या दगडाला म्हणालो, हे दगडा तुला रामाची शपथ आहे, जर पाण्यामध्ये बुडाला तर. हे मंदोदरी त्या दगडाला मी स्वतः रावण रामाची शपथ घालतो आहे, पाण्यावरती बुडाला तर. फेकला तसाच तो दगड, आणि त्याचा परिणाम असा झाला तो दगड सुद्धा पाण्यावरती. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं, रावण कोण होता. रावण कोण होता, राक्षस होता. मग राक्षस असून सुद्धा कोणाच्या नावावरती विश्वास होता, बोलत चला, कोणाच्या, रामाच्या नावावरती विश्वास होता. मला असं वाटतं आपण तर राक्षस नाही. कदाचित राक्षसी वृत्ती एखाद्याची असू शकते, पण राक्षस मात्र नाही. मग आपला सुद्धा रामाच्या नामावरती विश्वास असायला काही हरकत. विठ्ठल विठ्ठल सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणा तुम्ही काय म्हणा, राम पुढे काय म्हणा, म्हणे कृष्ण म्हणायला सांगितलं. बरं कृष्ण सुद्धा म्हणा. कृष्ण नामाने काय होतं, तर मीराबाई सुद्धा कृष्ण नामामध्ये तल्लीन होत होत्या, नाचत होत्या. पग घुंगरो बांध मीरा नाच, पग घुंगर बांध मीरा नाच. नाचलं पाहिजे मला, पण कुठं नाचावं याची सुद्धा बुद्धिमत्ता, बौद्धिक पातळी आपली खाली नाही गेली पाहिजे. कुठे नाचावं, तरणा भाग्यवंत नाच कीर्तनाचे रंगे, नारे बनाव जगे, नारे बनाव जगे, नारे बनाव जगे. नाच कीर्तनाचे रंगे, नारे बनाव जगे, नारे बनाव जगे, नारे बनाव जगे. कीर्तनाचे रंग ज्ञानदीप लावू महिला कमी आहेत का, नाही भरपूर महिला आहेत, पण तरी सुद्धा कीर्तनामध्ये टाळ घेऊन नाचावं अशी ज्यांची वृत्ती होते ना महाराज, तो खरा भाग्यवान आहेत. खरंच महिलांचं कौतुक आहे बरं का तुमचं. एवढं कौतुक आहे, तुम्हाला वाटतंय गळ्यामध्ये टाळ घ्यावं, नाचावं आणि कृष्ण परमात्म्याचं रामाचं चिंतन करावं. खरंच आपण भाग्यवान आहात. तुम्हाला माहिती का, एवढं केल्यानंतर कोटी कुळाचे उद्धरण. काय महाराज भाग्यवान आहात आपण महिला मंडळ. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, करा कृष्ण परमात्म्याचं चिंतन करा, आणि कृष्ण परमात्म्याच्या चिंतनाने काय होणार आहे, मोक्ष तत्वाची प्राप्ती होणार आहे. बरं 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 ज्ञानोबराय
तुम्ही म्हणता ना राम आणि कृष्ण हे साजरे आहेत, गोजरी आहेत, नाव यांचं घेतलं पाहिजे, सोपं आहे महाराज घेऊ. पण आता हे नामस्मरण जे आहे कसं करायचं आहे म्हणजे सोपं आहे ना. हृदय मंदिरे स्मराकारे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. हृदय मंदिरे स्मराकारे याचं स्मरण कसं करायचं म्हणे हृदयरूपी मंदिरामध्ये. बरोबर हृदयरूपी मंदिरामध्ये एवढं काही साठवलं गेलेलं आहे की आता देव साठवायला काही जागा शिल्लक नाही. अगोदरच काय आहे काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार सगळंच आहे आणि इथं साठवायचा देव कसं शक्य आहे. पण आमच्या जनाबाईनं देव साठवला बरं का. धरीला बोला 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 पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर. धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर. पंढरीचा चोर. पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या आणि हृदय बंदीखाना केला. प्रत्येक शब्दाला एक प्रमाण असलं पाहिजे. पण माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे प्रमाणाने कीर्तनकाराने बोललं पाहिजे आणि काहीही वाह्यात गप्पा मारायच्या. कीर्तनकाराचं एकच तत्व असलं पाहिजे कीर्तनकाराने उगीच काही आलतू फालतू इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या नाही. आणि ऐकणाऱ्याने सुद्धा त्या ऐकायच्या. जे ऐकणारे ऐकतात ना मला वाटतं माऊली महाराज कदमच हे की नाही. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे चांगलं ऐका चांगलं बोला. सुंदर असणारा परमात्मा त्याचं आपण चिंतन करा. चांगलं ऐकलं पाहिजे जीवनामध्ये. चांगलं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे हृदय मंदिरी स्मराकारे. चला हृदयातून अंतःकरणातून त्या देवाचं भजन करायचं. मग करायचं का एकदा सगळ्यांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई भजन करून त्या भजनासाठी सर्व पुरुष मंडळींनी दोन्ही हात वरती करायचे. पुरुष मागे बसलेले रस्त्यावरती असणारे मला न दिसणारे. तुम्हाला वाटत असेल ना की आपल्याला ताईंनी कुठं पाहिलेलं आहे त्या कुठं आपल्याला बघतायत. मी जरी पाहत नसेल ना तर आई जगदंबा माता गंगाई माता पाहते की नाही. करावरती हात सरळ करा. आता जसं पुरुष मंडळींनी वरती हात केले तसं तुम्ही अगोदरच केले. वा करा वरती हात तुम्ही सुद्धा. आपले दोन्ही हात वरती करा. वा शूटिंगवाले दादा करा एकदा होऊ द्या शूटिंग. आणि सगळे आपल्या महाराष्ट्रभर दिंडोरीचा सप्ताह जो आहे ना कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचला पाहिजे. यांचा आनंद द्विगुणित व्हावा एवढीच अपेक्षा आहे. महिला मंडळ मोठ्या प्रेमाने भगवान परमात्म्याचं हाताने टाळी वाजवून मुखारविंदाने जोरात भजन करायचं आहे. जय 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 भजन
तुम्हाला खाली हात करा असं सांगायची काही गरज पडली नाही. मला सांगा ना, मला वरती हात करायला लावले पण खाली करायला लावले का? महिला मंडळ खाली करायला लावले का? मग कसं काय केले? कसं काय केले? हा आमच्या गावात येऊन का? गोड अशा प्रकारे सगळ्यांनी भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद देते. एक शेवटचं चिंतन सांगून आपल्याला थांबायचं आहे. भजन जर आपण जर केलं हृदयरूपी मंदिरामधून, आता हृदयरूपी मंदिर हे सगळे नेमकी काय भानगड आहे? हृदय हे मंदिर होऊ शकतं. ऐका, हृदय हे काय होऊ शकतं? मंदिर होऊ शकतं. आणि हृदय काय एकदा जर मंदिर जर झालं ना, परमात्म्याला या असं सांगायची गरज पडत नाही. पण तरी सुद्धा आमचे काही संत महात्मे निघाले, नाथ बाबा निघाले आणि पंढरपूरला गेले आणि त्या पंढरपूरच्या भगवान परमात्म्याला आई स्वरूपामध्ये म्हणू लागले, हे देवा, हे देवी माते, आता तू देव आहे ना, देवी हो. आणि काय कर, तुझा आम्ही भजन केल्यानंतर इथून भजन जर केलं ना हृदयातून, तर तू काय कर? म्हणे एकच काम कर. म्हणे काय? म्हणे एकच काम कर. म्हणे आता जास्त वेळ जाऊ नका, 9च्या पुढं काटा चालला. अहो काय काम करते एवढं तर सांगा ना. म्हणे एकच काम कर. म्हणे काय करायचं? सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला भवानी आई सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाई तुला. गोड आहे ते यांच्यासाठी का जोरदार टाळ्या घेतल्या. सत्वर पाव का पाव याचं कारण आहे, अगोदरच भरपूर जाच झालेला आहे. जाच कोणाचा आहे? सासूचा आहे, नंदेचा आहे. नंदेचं कार्ट सुद्धा किरकिर कर, मग त्याला काही सोडायचं नाही. हे सगळेच आहे. एवढा त्रास होतो आहे. सत्वर पाव का पाव याचं कारण आहे, आम्ही काय करतो? तुझी भक्ती करतो. कशी करतो? हृदयरूपी मंदिरातून इथून करतो ना, मग इथून करतो. आणि एकदा सांगते ऐका, देवाला साठवण्याकरता योग्य जागा फक्त हीच आहे, हृदयच. महिला मंडळ मला सांगा, तुमच्याकडे जर पैसे असले 1-2 लाख रुपये किंवा सोनं असलं 10-5 तोळे, तर ते ठेवण्याकरता तुम्ही कुठं देता? एवढ्या चिंतेत पडल्या त्यांना असं वाटतं की आता मुक्तताई मागतात कीच की काय. त्यांना वाटतं आता मागतातच म्हणजे घेतल्याशिवाय काही जात नाही. मी काय तुमच्याकडे मागत नाही, पण मला सांगा, सोनं ठेवण्याकरता योग्य जागा काय? एक तर तिजोरी किंवा एक तर बँकेच्या लॉकरमध्ये. दादा काय झालं, एका म्हातारीला मुंबईच्या पोराने पत्र लिहिलं, आई आई तू 2-4 महिन्याकरता ये माझ्याकडं. म्हातारीने सांगितलं ठीक आहे येते म्हणे. म्हाताऱ्या लोकांचा स्वभाव निघायचं म्हटल्यानंतर एवढ्या उत्सुकतेने निघाली, एवढा आनंद झाला. बॅग वगैरे तिने पॅक केली. म्हातारी निघणार तेवढ्यामध्ये म्हातारी म्हणू लागली, बाई 50,000चं बंडल आहे, एवढे मोठे 50,000 काय करू? सोबत जर घेतले कोणी जर चोरून जर घेऊन गेलं तर काय करायचे? म्हणजे असं करते बाई, ठकूबाईकडे नेऊन देते. ठकूबाईवर पण तिचा विश्वास नाही. मग ती म्हणू लागली, हिच्याकडे विश्वास नाही, सोबतही न्यायला चालत नाही, मी काय करावं? तिने ते 50,000चं बंडल ठेवण्याकरता घरात जागा शोधू लागली. सापडलीच नाही, पण एक जागा तिला चांगली सापडली, चूल. त्याच्यातली जे राख होती ना ती बाहेर काढली. 50,000चं बंडल घेतलं, त्या चुलीत ठेवलं, वरतून राख टाकली. म्हातारीने सुटकेचा निश्वास सोडला. म्हातारी म्हणाली, हा चोर काय, चोरांचा बाप जरी आला ना तरी 50,000 सापडणार. म्हातारी निघाली, महाराज कुलूप लावलं, बस स्टँडवर आली.
बस आली, प्रवास झाला, मुंबईला गेली, 2-3 महिने राहिली. पण म्हाताऱ्या लोकांचा स्वभाव असा असतो, त्यांना घरच्याशिवाय कुठं आवडत. म्हातारी म्हणाले, बाई या मुंबईमध्ये काय काय आपल्याला करमत, एवढेशे घरं, एवढ्याशा खोल्या, आपल्याला काय राहायचं नाही. म्हातारी पोराला सांगते, बाळू मी जाते बरं का. त्याने सांगितलं ठीक आहे आई. म्हाताऱ्याने पिशवी पॅक केली, बस स्टँडवरती आली, बसमध्ये बसली, प्रवास झाला, घरी आली, कुलूप उघडलं, कडी उघडली, घरामध्ये प्रवेश केला, पिशवी होती खाली ठेवली. म्हातारी म्हणाली, बाई काय तर माझ्या मुंबईच्या सुना काय चहा करतात पानसट, आता म्हणे चहा करते. म्हातारी गेली, लाकडं आणली, घातले चुलीत. म्हातारी आली, लाकडं घेतले, घातले चुलीत, चुलीत घातले, काडी लावली, म्हाताऱ्यानं पातीलं ठेवलं, पाणी टाकलं, चहापत्ती टाकली, म्हणे आता चांगलं उकळू देते. असा उकळवते म्हणे चहा, लयच महाराज तिने उकळवला. शेजारी गेली, दूध घेऊन आली, दूध आणलं, पातेल्यामध्ये टाकल्याबरोबर म्हणे आता असा चहा उकळवते, म्हणे असा चहा करते, लयच 3-4 महिन्याचा आता शिनच गेला पाहिजे. म्हातारीनं असा चहा उकळवला, काय सांगावं महाराज. सांडच घेतली, पातेल्याला धरलं, कबशीमध्ये ओतून घेतला, कपातला, बशीत ओतला, हातात घेतला, पहिला फुरका मारला. आणि म्हातारी म्हणाली, बाई 30 वर्ष झालेला. किती? 30 वर्ष. पण असा चहा मी कधी पिला नाही. तो का साधा होता का महाराज 50,000चा? मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. नंतर म्हातारीला कळालं याच्यात काय होते, 50,000. महाराज तोंड जोडून घे, छाती बडवून घे, काय उपयोग आहे का? संत महात्मे म्हणतात नंतर काही उपयोग नाही. पहिलंच काय करा, हृदयात काय साठवायचं हे तुम्ही ठरवा. जसं पैसे ठेवण्याकरता योग्य जागा तिजोरी, बँकेचं लॉकर आहे, तसं देवाला ठेवण्याकरता योग्य जागा त्या कोंडाई मातेला जर तुम्हाला ठेवायचं जर कुठं असेल ना, तर या हृदयरूपी मंदिरामध्ये ठेवा आणि मग तिचं चिंतन करा. म्हणून संत महात्मे म्हणतात या हृदयरूपी मंदिरामध्ये आम्ही तिला साठवतो, तिचं चिंतन करतो. म्हणे मग त्याने काय होणार आहे, म्हणे जास्त आता लांबण न लावता आपोली आपण करा सोडवा, म्हणे सगळ्यांची सोडूनच होणार आहे या नामाने. बरं मग अजून काय, संसार बंधन तोडा वेगे. बरं म्हणे मग आता नेमकं काय करायचं, हे नाम नेमकं कसं घ्यायचं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा त्रिमूर्ती रया बोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. या अभंगावरचं चिंतन असंच असेल असे मी काही ग्वाही देत नाही, पण आळंदीमध्ये गुरुवारांच्या मुखातून ऐकलं तेवढं आपल्या समोर फक्त प्रसाद रूपाने मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे. चांगलं आहे ते आपण ग्रहण करा आणि आपलं जीवन जे आहे उधरून नेण्याचा प्रयत्न करा. वाईट जे आहे ना ते बाहेर सोडून द्या. ते मसाल बरं झालं मुक्त आहे, चांगलं न्यायला सांगितलं, वाईट सोडून द्यायला सांगितलं. येता येता चिखलामध्ये चप्पलच फसली, तुटलीच. आता काय करते, तुटलेली इथं ठेवते, कोणाची तरी तसं काय करायचं नाही. चांगलं घेऊन जा. म्हणजे नेमकं काय, अभंगावरती असणारं चांगलं जे विवेचन आहे ना. सुनीताताईंनी फार एक गोष्ट चांगली केली. इथं येणारे जेवढे कीर्तनकार महिला आहेत ना, सगळे अभ्यासू कीर्तनकार बोलाय, सामान्य अजिबातच बोलवायच्या नाही. उगे गाडगे मडकेन बाकीच्या गोष्टी सांगत बसायचा. अभंग तिसरीकडं सांगते दुसरीकडं, अभंगाचा तिचा शेवटपर्यंत ज्ञानेश्वर माऊली होईपर्यंत काही संबंध लागत. मी कुणावरती टीका करत नाही बरं, पण जे आहे ते मी तुम्हाला सांगते आहे. असे कीर्तनकारांचं कीर्तन आपण ऐकलं पाहिजे, जे ज्ञानी आहे, सद्गुणी आहे, अभंगावरती चांगलं विवेचन जे सांगता आहेत ना, अशांचं आपण जरूर श्रवण केलं पाहिजे. कदाचित माझं जर काही चुकलं असेल तर आपली मुलगी आहे असं समजा. ज्यांना 1 असेल त्यांनी मला 2री समजा, ज्यांना 2 असेल मला 3री समजा, ज्यांना 3 असतील मला 4थी समजा, ज्यांना मुलीच नसतील मला दत्तक घेऊन टाका. असलं एखादं 2 एक करता माझ्या नावावर करून द्या, कारण आता वावर आहे तर पावर आहे, आता काय खरं आहे. असो, आपल्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होती आहे. तुमच्या सुनीताताईंनी फार मोठं सुंदर हे नियोजन केलेलं आहे. एवढं गोड असं नियोजन आहे. आपण सुद्धा बहुश्रुत मंडळी कीर्तन श्रवणाकरता उपस्थित झालेला आहात. गोड माझा आवाज ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचला असे शिष्टीमवाले दादा आपल्या हे चरणारविंदी नतमस्तक होती आहे. गोड आपली सिस्टीम आहे, आपल्यापर्यंत सुंदर आवाज पोहोचतो आहे. धन्यवाद देते आहे. आमचे मृदंगवादक गायक मंडळी विणेकरी ताई आहेत आणि आज विशेषत्वाने उपस्थित या ठिकाणी सर्व कीर्तन श्रवणाकरता आलेले आमचे आदरणीय आमचे गोरखभाऊ कोराटेकर, फार मोठं महाराज दिंडोरी तालुक्यात ज्यांचं प्रगतशील शेतकरी म्हणून नाव आहे. आमचे गोरखभाऊ शिंदे या ठिकाणी अगदी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आमचे दादासुद्धा फार दिवसांनी तुम्हाला पाहिलं बरं का, आनंद वाटला. तुमच्याही चरणारविंदी आमचे बाबा आहेत. पुन्हा सर्वांच्या आमचे तुम्हाला तर महाराज फार दिवसानंतर फार आनंद वाटला. तुमच्या सगळ्यांच्या चरणारविंदी आमचे हार्मोनियम वादक दादा काही हार्मोनियमवाले हार्मोनियम वाजवतात महाराज, सगळ्या पटऱ्या एकाच स्वरात लावून देतात.
डबल महाराज त्यांचा स्वर असं काही संबंध राहत, पण इतकं सुंदर महाराज हार्मोनियम म्हणजे जसं पाहिजे ना तसं महाराज वाजवतात. गोड आमचे दादासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि विशेषत्वाने आमच्या महिला मंडळ ज्या टाळघन उपस्थित आहे. आपल्याही चरणारविंदी नतमस्तक होती आहे. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन माझ्यासोबत आलेल्या आमच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. कुंगाई मातेच्या चरणारविंदी हे सेवा समर्पित करत असताना जर काही कुंगाई माता जर काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजा आणि क्षमा या आपल्या साधकाला करा अशी त्या मातेच्या चरणारविंदी प्रार्थना करते आहे. पहिलाच दिवस आहे घटस्थापनेचा. आजच्या दिवसापासून आपण काय करा, भगवान परमात्म्याचं भजन करा, देवाचं भजन करा आणि देवी मातेचं सुद्धा भजन करत राहा. चला, जर यथाविधी आपल्याकडनं काही चिंतनं जी आहेत ना देवीचे असेल किंवा देवी महापुराणातले जे असतील आपल्याला कधी ऐकण्यात जर आले तर आपण सतत ते ऐकतच आहात. पण अभंगावरचं विवेचन सुद्धा आपल्याला ऐकलं गेलं पाहिजे. या अथक हेतून मी फक्त आज या ठिकाणी अभंगावरचं विवेचन सांगितलेलं आहे. अजून 9 दिवस तुम्हाला भरपूर तुमच्या पात्रावरती भरपूर काही मिळणार आहे. तेही ग्रहण करण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवा अशी विनंती करून आजची ही झालेली सेवा कुंगाई मातेच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या सेवेला ह्याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर